गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे गणेश. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात अशी काहीतरी होते की सकाळी सकाळी मला जावं लागतंय कोळसा टाकायला 8 वाजता. थंडी तर खूपच होती. कॅप वगैरे घातली आणि मग गेलो कोळसा टाकायला. कोळसा वगैरे हॉटेलला टाकला आणि गर्दी बघू शकता तुम्ही हॉटेलला. खूपच जास्त गर्दी आहे सकाळी सकाळी. आज संडे असल्यामुळं तसं गर्दी थोडी जास्तच होती रोडला पण. आणि इकडचं वातावरण सकाळी सकाळी खूप असं धुकं वगैरे पडलेलं होतं. मस्त सनराईज वगैरे होता. असं वाटत होतं ह्या थंडीत एखादा चहा घ्यावा. बट काय आहे ना, शुगरमुळे चहा बंद केलेला आहे, तर परत ती सवय मला लावायची नाही आहे. त्यामुळं चहा वगैरे स्किप करूयात. चहा नाहीच प्यायचा मला. तिथून मी आलो दुकानावरती. दुकानावर काम वगैरे चालू होतं, कोळसा भरायचा. संध्याकाळी आपल्याला हॉटेलला कोळसा वगैरे टाकायचा आहे. त्यामुळं भरायचं काम चालू होतं आणि तसं स्टॉक आपला संपत आलेला आहे. स्टॉक येईलच 2-3 दिवसामध्ये. त्यानंतर संडे होता तर म्हटलं चला थोडंसं चिकन वगैरे घेऊया आज. चिकन वगैरे घ्यायला गेलो. चिकन वगैरे घेतलं आणि मग आलो घरी. चिकन वगैरे दिलं बनवायला घरी. तिथून मला दळण घेऊन जायचं होतं पेनमध्ये. तर सगळ्यात अगोदर आलो मी दुकानावरती आणि वजन वगैरे करून घेतलं की किती दळण आहे ते. दळण आलो पेनमध्ये ठेवून आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि दुपारी एक कस्टमर आला होता, त्याला कोळसा द्यायचा होता. मग त्याला कोळसा वगैरे दिला आणि म्हटलं तिथंच थांबावं कारण संडेमुळं आज कस्टमर वगैरे येतात. तर तिथे थोडा वेळ झोपलो. नंतर 4 वाजले. कोळसा टाकायला जायचा होता आणि हॉटेलला गर्दी बघू शकता तुम्ही. बेस्ट क्वालिटी आहे हॉटेलवर, त्यामुळे तिथे गर्दी असते कंटिन्यू. कोळसा वगैरे टाकायचा होता हॉटेलला. तिकडे एका हॉटेलला कोळसा टाकून आलो. अजून एका ठिकाणी कोळसा टाकायचा होता 4 बॅग. तिकडेच आम्ही चाललेलो होतो आणि इकडचं वेदर खूपच असं छान वाटत होतं. ते कोळसा वगैरे टाकला. वायरल कर देता हूँ यूट्यूब पे। हाँ, यूट्यूब पे वीडियो डाल के वायरल कर देता हूँ ना। तर आजच्यासाठी एवढंच होतं. पुढील ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करा आणि एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.